दिवस आणि त्यांनी 60 वर्ष पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाविषयी कृतज्ञता अशा संयुक्त कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, हा कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांनी मला मदत केली आणि माझ्या एकूण वाटचालीमध्ये माझ्या पाठीशी उभे राहणारे पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खासदार नितीन पाटील चेअरमन, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले देशातल्या 1 नंबर बँकेचे सीओ डॉक्टर राजेंद्र सरकाळे, माझे मित्र, ह्या कार्यक्रमाचे निमंत्रक, महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, आमदार फलटणचे आमदार सचिन पाटील साहेब, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, प्रथमतः मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एखाद्या पत्रकार किंवा साहित्यिकाच्या सत्काराला सातारा जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री येतात, ही आनंदाची आमच्या दृष्टीनं बाब आहे. कारण अजितदादांसारखा माणूस हा साहित्यप्रेमी आहे. साहित्य क्षेत्राला अजितदादांनी खूप मदत केलेली आहे. सातारा तालुक्यामधलं बासी मर्ढेकरांचं स्मारक उभं करण्यासाठी सुद्धा दादांनी निधी दिलेला आहे. पत्रकारांच्या प्रश्नावर सुद्धा अजितदादा नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असतात. साहित्यिकांच्या प्रश्नावरही सकारात्मक भूमिका घेत असतात. रवींद्र बेडकेळांचं आणि पवार कुटुंबांचं वेगळंच नातं आहे. रवींद्र बेडकेळांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 25 वर्ष एक पुस्तिका प्रकाशित केलेली होती. त्यातल्या सगळ्या मुलाखती आणि लेखन सुद्धा रवींद्र बेडकेळांनी 25 वर्ष सलगपणे केलेलं होतं. रवींद्र बेडकेळांनी पत्रकारितेमध्ये दिलेलं योगदान हे उल्लेखनीय आहे. आमचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं उचित असं स्मारक त्यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे पोंबुर्ले ह्या त्यांच्या कोकणातल्या गावी उभं केलेलं आहे. आणि या स्मारकातून ते 25 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रात गौरव माननीय श्रीयुत रवींद्र बेडकेहार सर, एखाद्या कार्यामध्ये झोकून दिल्यावर ध्यास म्हणून सातत्याने कार्यरत राहणं काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आहात. सन 1968 पासून गेली 57 वर्ष आपण विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता करायची म्हणून केली नाही, तर अक्षरशः पत्रकारिता जगलात. निर्भीडपणे बातमी दिल्यानंतर निनावी धमक्या, बदनामीचे दावे, वृत्तपत्रांच्या संपादक किंवा मालकाने दबावाखाली येऊन तुमचं प्रतिनिधित्व काढून घेणं, जाहिरातींबाबत पक्षपातीपणा, हे सारे पत्रकारितेतील दागिने समजून आपण आपली पत्रकारिता थांबवली नाही. वृत्तपत्रांच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक प्रश्नांना, गावोगावच्या समस्यांना, विधायक विकास कामांना प्राधान्य दिलं. पत्रकारांवरील आपत प्रसंगात त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी त्वरित अर्थसहाय्याचा हात देण्यासाठी आपण दिनांक 6 जानेवारी 1987 रोजी सातारा येथूनच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या स्वायत्त विश्वस्त संस्थेची स्थापना केली. बाळशास्त्री यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कोकणात सुद्धा त्यांच्या निधनानंतर 147 वर्षांमध्ये कुणीही स्मारक उभारलं नव्हतं. परंतु आपण स्वतः या दुर्गम भागामध्ये आपल्या व आपल्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून सन 1993 मध्ये बाळशास्त्रींच्या जन्मगावी पोंभुर्ले, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग इथं राज्यातलं पहिलं स्मारक म्हणून दर्पण सभागृह उभारलं. एवढंच नव्हे तर गेली 35 वर्ष तिथं विविध कार्यक्रमांतून व राज्यातील गुणवंत पत्रकारांना दर्पण पुरस्कार देऊन आपण आजही बाळशास्त्रींची स्मृती जिवंत ठेवली आहे. आपल्या अथक परिश्रम व संशोधनातून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर कर्तृत्वाचा एक शोध हा 2200 पृष्ठांचा बृहत ग्रंथ 3 खंडांमध्ये लवकरच प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहे. खरं तर या कार्याला राज्यातील मराठी रसिक, वाचक, संशोधक व पत्रकार यांच्याकडून सलामच आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याशी
व कर्मवीरांच्या विचारांची बांधिलकी स्वीकारून श्रीयुत श्रीपाद बेळकीहाळ व मातोश्री उषाताई बेळकीहाळ यांनी आणि सामाजिक कार्यातील पहिल्या पावलांना बळ देण्यासाठी आदरणीय खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या प्रमुख समारंभात आपणास खास सत्कार करून आपल्या कार्यासाठी अनपेक्षित मोठी देणगी देऊन सहकार्य केलं। तसेच संस्थेच्या विविध कार्यासाठी माननीय नामदार अजितदादा पवार यांनीही वेळोवेळी सहकार्य केलंय। ही आपल्या यशस्वी कार्याची पावतीच आहे। त्याचबरोबर रयत शिक्षण संस्था व भारती विद्यापीठाचेही आपण सदस्य म्हणून कार्यरत आहात। या माध्यमातून आपण अनेक गरजू व हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश आणि शैक्षणिक शुल्कात सवलत रूपाने उच्च शिक्षणासाठी सहकार्य केलेलं आहे। 2010 मध्ये आपण महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ अशा संस्थेवर संघर्षातूनच जिल्हा प्रतिनिधी म्हणून गेलात। तेव्हापासून आपण सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 7 नवीन शाखा स्थापन केल्या। कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांचा सांस्कृतिक वारसा पुढे चालवणारे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील मराठी भाषा अभिजात दर्जा चळवळीत, दिल्लीमधील कडाक्याच्या थंडीतील धरणे आंदोलनात आपण या वयातही दिलेलं योगदान संस्मरणीय आहे। विशेष म्हणजे 2 वर्षांच्या अथक परिश्रमातून 119 वर्षांच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेमध्ये आधुनिक काळाशी सुसंगत अशी दुरुस्ती करून याच वर्षी सर्वच मराठी भाषा संस्थांना मार्गदर्शक ठरावी अशी नवी घटना करून दिली। हे आपलं महाराष्ट्र साहित्य परिषदेतील ऐतिहासिक योगदान आहे। सातारा जिल्ह्यातील चाफळ येथील कवी यशवंत, मर्ढे येथील आधुनिक कविवर्य बासी मर्ढेकर, रहिमतपूर येथील कवी गिरीश यांच्या स्मारक कार्यासाठीही आपण मार्गदर्शन केले। बासी मर्ढेकर यांच्या स्मारकाचं काम अर्धवट असताना आपण तत्कालीन पालकमंत्री व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला। त्याचबरोबर बासी मर्ढेकर यांच्या मर्ढे येथील निवासस्थानाचं सुंदर सुशोभीकरण श्रीयुत विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरीला वेळोवेळी मार्गदर्शन केलं। फलटण इथं प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमाला व महाराष्ट्राचे थोर नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावे दरवर्षी यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन गेली 14 वर्ष आयोजित करीत आहात। ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लागू करून आता त्यांना दरमहा 20,000 रुपये सन्मानधन शासनातून मंजूर करण्यासाठी आपला पुढाकार आहे। आजही वयाच्या 81व्या वर्षी आपण पत्रकारिता, साहित्य, शैक्षणिक कार्यात ज्या उत्साहानं मार्गदर्शन करीत आहात त्या कृतज्ञतेचा गौरव म्हणून आज या समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरंद आबा पाटील, माननीय खासदार नितीन काका पाटील, अध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा, माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुणे, माननीय सुनीताराजे पवार, कार्यवाह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुणे, माननीय डॉक्टर राजेंद्र सरकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा यांच्या उपस्थितीत सामाजिक कृतज्ञता गौरव करून सन्मानित करीत आहोत। आपले नम्र श्रीयुत हरीश पाटणे, अध्यक्ष पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती महाराष्ट्र शासन, श्रीयुत विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुणे, मावळा फाउंडेशन आणि सातारा जिल्ह्यातील साहित्यिक व पत्रकार, धन्यवाद। वर्षाला आलेली होती तेव्हा बालगंधर्वांचं प्रसिद्ध नाटक आणि त्यातला त्यांचा एक संस्मरणीय असा फोटो आणि त्यात त्यांचं वाक्य असतं, ते आले ना, त्यालाच अनुसरून 75 वर्षाच्या अमृत महोत्सवाला निमंत्रण दिलेले दादा आता 81 वाढदिवसाला आले, ते आले ना असं आपल्याला म्हणावं।
व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सातारा जिल्ह्यातील एक ज्येष्ठ तरुण नेते, महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील, की ज्यांना आता साताऱ्यातील पत्रकारांचं सुद्धा पुनर्वसन करावं लागणार आहे. हरीश पाटणे यादी देतील त्याप्रमाणे पुनर्वसन करा. बँकेचे चेअरमन, आमचे खास मित्र, राज्यसभेचे खासदार नितीन काका, आमच्या फलटण तालुक्याचे आमदार पाटील साहेब, शिवरूपराजे खर्डेकर, राजेंद्र सत्ताळे, महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यालय सुनीता राजे, आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते मावळा फाउंडेशनचे सगळे शिलेदार, विनोद कुलकर्णी सकट, नंदकुमार सावंत आणि त्यांचे सहकारी यांनी आजपर्यंत फलटणला झाला नाही असा कार्यक्रम त्याने साताऱ्यात करून दाखवला. त्याबद्दल फलटणकरांच्या वतीने त्यांना धन्यवाद. दादा, आपण अनेक सत्कार कार्यक्रमाला जाता, आपल्याला अनेक मागण्या येतात, पण आता आमचं मागणं काही लई नाही, साधा आहे की 60 वर्षाची पत्रकारिता करत असताना मागं वळून पाहताना पहिल्या पावलांना ज्यांनी बळ दिलं त्यांची आठवण येणं अतिशय साहजिक आहे. कैलासवासी श्रीमंत अभयसिंहराजे भोसले आणि भारतीय विद्यापीठाचे सर्वेसर्वा असलेले तत्कालीन मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या सुरुवातीच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी ही पुढे गतिमान झाली. विट्याला एक गोळवणी नावाचे पत्रकार होते, त्यांना कोणी नव्हतं, त्यांना अनाथ आश्रमात सुद्धा घ्यायला कोणी तयार नव्हतं. अशा वेळेला सातारा जिल्ह्यातले पत्रकारांनी एकत्र येऊन बापूसाहेब जाधव असतील, विजय मांडके असतील, गोविंद बेडकेळ असतील, हे सगळे एकत्र आले आणि आम्ही त्यांना पहिली मदत दिली आणि त्यातनं या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा जन्म झाला. तिथून पुढचं सगळं विनोदने आपल्या प्रास्ताविकात सांगितलेलं आहे. मला एवढंच सांगायचंय की पत्रकारांच्या ज्या अनेक संघटना महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत त्यात विनोदने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आणि महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक संघटना या गेली 40 वर्ष काम करते आणि या सगळ्या संघटनांना बळ देण्याचं काम त्यानंतरच्या काळामध्ये आपले ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब आणि नामदार अजितदादा पवार यांनी केलेलं आहे. अजितदादा पवारांची आमची तशी खास ओळख जेव्हा शरद पवार साहेबांच्या 50व्या वाढदिवसापासून त्या 75व्या वाढदिवसापासून आम्ही जी 25 वर्ष सुभाष शिंदे आणि आम्ही एक उत्तम पुस्तिका काढत होतो, त्यात अजितदादा, सुमित्रा वहिनी, त्यांची मुलं या सगळ्यांचे रंगीत छायाचित्र वगैरे सगळं आम्ही प्रकाशित करत होतो. शेवटी त्या ह्याच्यामध्ये आमचं अजितदादांच्यावर प्रेम असल्यामुळं त्यांचेच फोटो आणि त्यांची माहिती आणि त्यांच्या मुलाखती त्या पुस्तकात जास्त यायला लागल्या. म्हणून एक आठवण जरूर सांगितली पाहिजे की एकदा शरद पवार असं सहज गमतीर म्हणाले की रवींद्र, हा माझ्या वाढदिवसाचा अंक आहे, पुढचं आम्ही काय समजायचं ते समजलो, पण आम्ही त्यात कधी बदल केला नाही. जशी पानं दरवर्षी वाढत गेली ते अजितदादांच्यावरच वाढत गेली आणि ते साहेबांच्या 75व्या वाढदिवसापर्यंत थांबली. आणि मला एक आश्चर्य त्यावेळेला सांगायचं आहे की अजितदादांचं फोटो सेशन करताना आम्ही सांगू तसे अजितदादा पोच द्यायचे. म्हणजे अजितदादांना फोटोमध्ये पाहणं हे अतिशय आकर्षक असायचं. आता तर आपण पाहताच त्यांना, त्यांची कामाची तडफ, काम करण्याची पद्धत ही सर्वसामान्य माणसांना अतिशय आकर्षक करणारी असते. नव्या पिढीमध्ये काम करत असताना आज पत्रकारांच्या पुढे फार मोठे प्रश्न आहेत. जे हरीश पाटणे आणि विनोद कुलकर्णी हे सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेतले 2 बुलंद तोफखान आहेत. त्यांनी अनेक प्रश्न मांडलेत, पण सर्वात दादा महत्वाचा प्रश्न तो गेल्या बजेटमध्ये आपण थोडाफार सोडवला की आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना जी निवृत्त झालेल्या पत्रकारांसाठी आहे
त्यांना दरमहा 11,000 मानधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजूर केलेलं. आणि आमचा आग्रह होता की त्यात वाढ झाली पाहिजे, पण वाढ झाली तर अर्थमंत्र्यांनी होकार दिल्याशिवाय ते काही वाढ होणं शक्य नाही. त्यामुळं आम्ही दादांच्या मागं लागायचो. तेव्हा ते कधी 50 कोटी कधी 100 कोटी का शंकरराव चव्हाण ट्रस्टला मंजूर करायचे. आणि आता सांगायला आनंद होतो की गेल्या 3 महिन्यापूर्वी त्यांनी 50 कोटी दिल्यामुळं आता ज्येष्ठ निवृत्त पत्रकारांना 9,000ची वाढ झालेली आहे. हे पत्रकारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं. पुढेही दादा पत्रकारांसाठी काम करत राहतीलच, परंतु सर्वात महत्त्वाचं आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या जिल्ह्यातले आधुनिक कविवर्य बासी मर्ढेकर यांचं स्मारक विनोदच्या प्रयत्नातून आपण तिथं उभं केलेलं आहे. त्यांचं निवासस्थान अतिशय सुशोभित झालेलं आहे. पण एक दादांची आठवण सांगितली पाहिजे की मध्यंतरी त्या स्मारकाचं काम थांबलं होतं. का थांबलं होतं तर अधिकाऱ्यांनी योग्य ती प्रमाणपत्र दिली नव्हती म्हणून ते काम थांबलं होतं. जवळजवळ 6 वर्ष ते काम थांबलं होतं. दादा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांच्या मागे तगादा लावला की दादा हे उरलेलं काम करण्यासाठी आपण तातडीनं पावलं उचला. दादाने विचारलं, कलेक्टरला डायरेक्ट फोन केला, का पत्र पाठवले नाही, उपयोगिता प्रमाणपत्र का पाठवले नाही, मला आजच्या आज रात्रीतल्या रात्री वायरलेस स्वरूपची सगळी पाहिजे. ती दिली आणि त्याच पुरवणी अंदाजपत्रकामध्ये दादाने 37.5 लाख रुपये 4 दिवसात कलेक्टरला पाठवले. दादा, हरीश पाटील, विनोद कुलकर्णी आम्ही त्या स्मारकाच्या मागे आहोत, पण त्या स्मारकाचं अजून लोकार्पण झालं नाही. स्मारक तयार होऊन 6 वर्ष झाली. तुमच्या हस्ते त्याचं उद्घाटन होऊन ते लोकार्पण झालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याप्रमाणे आपण जाता जाता कलेक्टरला आदेश द्या की हे लोकार्पणाचा कार्यक्रम ताबडतोब घ्या. अशी अनेक कामं दादा तुमच्यामुळं झालेली आहेत. आता या निमित्ताने 2-3 अपेक्षा फक्त मी व्यक्त करणार आहे की आमच्यातले हे 2 बुलंद तोफा आहेत. हरीश पाटणे हे अखिल भारतीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व्हावेत अशी आमची इच्छा आहे. विनोद कुलकर्णी आता महामंडळाचे कोषाध्यक्ष आहेत, ते पुढे कधीतरी महामंडळाचे अध्यक्ष व्हावेत अशी आमची इच्छा आहे. त्याचप्रमाणे मिलिंद जोशी आता अखिल भारतीय साहित्य भवनाचे अध्यक्ष आहेत, ते मराठी साहित्य समाजाचे अध्यक्ष व्हावेत अशी आमची इच्छा आहे. सुनीता राजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या म्हणजेच महामंडळाचे अध्यक्ष होते अशा अपेक्षा आहेत. आणि सर्वात महत्वाचं की मकरंद पाटील आणि नितीन काका या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं उत्तम काम करतायत, परंतु आमची अशी इच्छा आहे की आपण पुढे कोण होणार आहात हे शेवटी मी सांगणारच आहे, पण मकरंद पाटील हे या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे तर आम्हा सगळ्यांचं पुनर्वसन व्यवस्थित होईल अशी आमची इच्छा आहे. आणि नितीन काकांना आपण राज्यसभेवर पाठवलंय. त्यांच्यासारखा राष्ट्रवादी समजून घेणारा, सामान्य कार्यकर्ता समजून घेणारा असा खासदार आपण देशाला दिलाय. ते कधी ना कधीतरी आपल्या हातात जेव्हा सगळी सूत्र येतील तेव्हा नितीन काका राज्यसभेचे सभापती व्हावे अशी आमची इच्छा आहे. त्या दृष्टीने आपण पुढचा प्रयत्न करा. आणि दादा, आता तुमच्या बाबतीत काय सांगायचं ते मी शेवटच्या माझ्या कवितेतच सांगणार आहे. महाराष्ट्राचा कणखर नेता म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमतोय आपल्या विकास कामांचा दमदार आवाज. आपले भेदक डोळे, आज दादाने गुलाबी जॅकेट घातलं नाही पण त्यांचे डोळे अजून तसेच भेदक आहेत. करडा आवाज, कार्यकर्त्यावर हुकमी जरब, आहात फणसासारखे आतून मधाळ, बोलण्यात फाडफाड पण करणीत पटापट, करूनच धावतो हाच एक निर्धार, कारण त्यात आहे फक्त विकासाचा ध्यास. राजकारणाच्या फेऱ्यामध्ये विकासासाठी काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागते. सगळे सोहरे साथी सोबती, काही आले काही गेले, तरीही आलेत त्यांच्यासह, आले नाहीत त्यांच्यासाठीही. विकास हाच पक्ष, हीच युती आणि हीच आघाडी विकासाची. ज्यांचे बोट धरून राजकारणात आलात पण कर्तबगार झालात, मात्र स्वकर्तृत्वाच्या धडाकेबाज कामामुळे सर्वांसाठी राबलात आणि राबतही आहात. स्वतःचं निर्माण केलंय, स्वतःचीच आपण पायवाट, पण आता ती झाली विकासाचा महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी. दादा,
सांभाळून सारी रक्ताची नाती, सांभाळून सारी रक्ताची नाती सदैव जुळवत गेलात नव्या विकासाची नाती होती. आता थांबणे नाही, आता थांबणे नाही. मिळालेल्या संधीचे सोने करत करत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उभारत आहात राष्ट्रवादीचे भक्कम बुरुज. आता याच बुरुजावरून घुमत आहे एकच नारा, ही तो जनश्रींची इच्छा, ही तो जनश्रींची इच्छा की उद्याच्या महाराष्ट्राचे तख्त दादा आपल्याला मिळावं. तुझा तो वाढावी राजा, तुझा तो वाढावी राजा. धन्यवाद. हीच एक पुरवणी निघाली असती असं मला या ठिकाणी आवर्जून वाटतं. एका गिर्यारोहकाला एक शिखर सर करायचं होतं आणि ते शिखर सर केल्यानंतर दादा त्यांनी ठरवलं की आपण खाली जाऊन पत्रकार परिषद घ्यायची आणि सगळ्यांना सांगायचं की हे शिखर सर करणारा मी पहिला आहे. त्यांनी शिखर वगैरे सर केलं आणि वर गेल्यानंतर आनंद व्यक्त करणार तेवढ्याच समोरून एक बातमीदार आणि एक फोटोग्राफर आला. म्हणजे ते त्याच्या अगोदरच तिथे पोहोचलेले होते. त्यामुळे पत्रकारितेचं क्षेत्र असं आहे की ही मंडळी सत्याच्या अगोदरच जवळ पोहोचलेली असतात. बेडकेहाळ यांच्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य असं की ज्या काळामध्ये सूत्र नावाची गोष्ट नव्हती त्या काळामध्ये सूत्रबद्ध पत्रकारिता करण्याचं काम हे रवींद्र बेडकेहाळ यांनी केलेलं आहे आणि ते त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आहेत. त्यांनी पत्रकार म्हणून जे योगदान दिलं, विशेषतः विचार मंथन विचार संगम नावाचं मासिक सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रथम सुरू केलं. लोकजागर गेली 44 वर्ष ते अतिशय निष्ठेने चालवत आहेत. व्यवस्थेला प्रश्न विचारणं हा पत्रकारांचा खरा धर्म आहे. त्यांनी सत्याचा शोध घेतला पाहिजे. सत्याला कुठलाही रंग नसतो. सत्य हिरव्या, पिवळ्या, निळ्या, भगव्या, केशरी, पांढऱ्या अशा कुठल्याही रंगाचं नसतं. सत्य डाव्याही बाजूचं नसतं आणि सत्य उजव्याही बाजूचं नसतं आणि कुठलीही बाजू घेता आली नाही म्हणून सत्य कधीही मध्यम मार्ग स्वीकारत नाही. सत्य नेहमी अल्पमतात असतं. सत्याच्या बाजूनी बहुमत फारसं नसतं. या सत्याची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम हे पत्रकारांनी महाराष्ट्रामध्ये आजवर केलेलं आहे आणि अशी एक समृद्ध पत्रकारांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. तर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ज्या काळामध्ये रवींद्र बेडकेहाळ काम करत होते, आज क्षणामध्ये कुठली घटना घडली की ताबडतोब व्हायरल होणे असं म्हणतात की जगभर सगळीकडे जाते. पण ज्या काळामध्ये घडलेली घटना लोकांच्या पर्यंत पोहोचवणं कठीण होतं. म्हणजे नंतर फॅक्स आला, अगोदर तर पोस्टानेच पाठवलं जात होतं, नंतर कॉम्प्युटर, ईमेल, आज व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टी आल्या. पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून विशेषतः ग्रामीण भागातले प्रश्न लोकांच्या समोर मांडणं हे काम रवींद्र बेडकेहाळ यांनी केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे जसं पत्रकारितेचं काम आहे तसं समाजातल्या चांगल्या गोष्टींची दखल घेणं ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे. ते काम देखील त्यांनी केलं. त्यांनी संस्थात्मक काम केलं. केवळ अग्रलेख आणि बातमी इतक्यापुरतं बेडकेहाळांचं पत्रकारितेतलं कर्तृत्व नाही आहे. त्यामुळे त्यांनी जे संस्थात्मक काम केलं, विशेषतः आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांचं पोंभुर्ल्याला उत्तम स्मारक व्हावं यासाठी अक्षरशः त्यांनी ध्यास घेऊन सगळं काम केलं आणि तिथे त्यांचं उत्तम स्मारक झालं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी उत्तम पुस्तकं मराठीमध्ये नव्हती, तर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं बृहत प्रकल्प त्यांनी त्या ठिकाणी साकारला. त्यामुळं बेडकेहाळांच्या एकूण सगळ्या पत्रकारितेचं जर वर्णन करायचं झाले तर आपल्याला ते 3 शब्दामध्ये करावं लागेल. एक म्हणजे संघर्ष, दुसरं म्हणजे संवाद आणि तिसरं म्हणजे ध्यास. या 3 गोष्टींच्या आधारे त्यांनी आपली सगळी पत्रकारिता पुढे नेली आणि त्यांचा पाठपुरावा इतका जबरदस्त असतो की दादांनी आता बसल्या बसल्या सुद्धा त्याचा अनुभव घेतला. व्यासपीठात सुद्धा 4 पत्र त्यांनी दादांना दिली. त्यामुळे आम्हाला सुद्धा संस्थेमध्ये ते ज्यावेळेला साहित्य परिषदेमध्ये काम करतात त्यावेळेला त्यांच्या पाठपुराव्याचा त्रास होतो कधी कधी, पण अशा पाठपुराव्यामुळेच चांगली कामं पुढे जातात हे सुद्धा आवर्जून नमूद केलं पाहिजे. त्यामुळे आज अशा एका पत्रकाराचा की ज्यांनी समाजाभिमुख पत्रकारिता केली आणि ती करत असताना समाजातली सकारात्मकता प्रामुख्यानं समाजासमोर मांडली, अशा एका पत्रकाराचा आज सन्मान होतोय. आज आपण नेहमी बघत असतो की वृत्तपत्रामध्ये सगळ्या नकारात्मक बातम्या येतात, वाहिन्यांवरती नकारात्मक बातम्या दाखवल्या जातात,
पण या बातम्यांचे मथळे बदलणं हे समाजाच्याच हातामध्ये आहे असं मला वाटतं, आणि राजकारणी मंडळींच्याही ते हातामध्ये आहे. आणि त्यामुळं आज विनोद कुलकर्णी आणि हरीश पाटणे या दोघांनी पुढाकार घेऊन बेडके यांचा सत्कार केला. शेवटी आपली भाषा ही आपल्या संस्कृतीची निदर्शक असते, आणि ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श आपण महाराष्ट्र सांगत आलेलो आहे की ज्यांनी सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचं सारथ्य संस्कृतीने केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली. त्या महाराष्ट्रामध्ये तरी भाषेचा वापर अतिशय ताजवे तोल झाला पाहिजे. म्हणजे आमचे अशोक नायगावकर गमतीने म्हणतात की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तो का मिळाला तर सगळे निकष पूर्ण केलेले होते, फक्त बिभत्स रस थोडा कमी पडत होता. राजकारणामध्ये तो वाढला आणि लगेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. त्यातला गमतीचा भाग सोडून द्या, पण आपण सर्वांनीच आपली भाषेची पातळी सांभाळणं हे आजच्या काळामध्ये खूप महत्वाचं आहे. आपण सगळे अकारणच संवेदनशील झालेलो आहे, आणि कुठल्या विषयामुळे समाजाच्या भावना भडकतील हे सांगता येत नाही. त्यामुळं आपण पत्रकारिता करत असताना, आपण वाचक म्हणून आपली भूमिका बजावत असताना, आपण संपादक म्हणून आपली भूमिका बजावत असताना या गोष्टीचं तारतम्य ठेवणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि त्यामुळं बेडकेहाळ यांच्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकारितेचं हे चिंतन सुद्धा खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. दादांना मी या निमित्ताने एक विनंती अशी करणार आहे की महाराष्ट्राच्या 5 पिढ्या संस्कारित करण्याचं काम ज्याने केलं ते प्राचार्य शिवाजीराव भोसले हे केवळ सातारा जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण आहे. आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची जन्मशताब्दी ते वर्ष आहे 2627. अजूनही फलटणला प्राचार्यांचं स्मारक झालेलं नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये हे स्मारक पूर्ण व्हावं आणि त्याचं उद्घाटन दादांच्याच हस्ते व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. रवींद्र बेडके यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, आणि विनोद कुलकर्णी आणि हरीश पाटणे या दोघांनी पुढाकार घेऊन हा सुंदर सोहळा घडवून आणला याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपल्याला जाईल असणारे साहित्य, पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणारे आपण सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या शुभ हस्ते आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक रवींद्रजी बेडकेहाळ यांनी गेले 65 वर्ष पत्रकारिता आणि साहित्यामध्ये जे उत्तुंग अशा पद्धतीचं काम केलं, त्याचबरोबर त्यांच्या वयालाही 81 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये पार पडला. मी प्रथमतः माझ्या वतीनं आणि खरं तर माझ्या वडिलांचा, त्यांचा, तात्यांचा खूप जवळचा स्नेह होता, त्या लक्ष्मणराव पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीनं आणि या जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीनं त्यांना या 60 वर्षाच्या पत्रकारितेच्या आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग कार्याच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर वयाची 81 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. परमेश्वरानं त्यांना खूप मोठं आयुष्य द्यावं. त्यांच्या हातून या क्षेत्रामधलं जे काही काम शिल्लक राहिलं असेल ते शिल्लक करण्याची उर्मी, ताकद ही परमेश्वरानं त्यांना द्यावं आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावं अशा पद्धतीची प्रार्थना मी या ठिकाणी करतो. मुळामध्ये रवींद्र बेडके हा तसे हे फलटणचे, परंतु या जिल्ह्याचे सुपुत्र. आणि सहसा असं म्हणलं जातं की पत्रकार आणि साहित्यिक हे कुठल्या एका विचाराचे नसतात आणि कुठल्या एका विचाराबरोबर ते जात नाही. जे दिसतं, घडतं, बघतात त्यावर ते त्यांचं मोकळं आणि स्पष्टपणानं भाष्य करतात. बेडके साहेबांनी हे तर जपलं, परंतु त्यांनी पवार कुटुंबियांशी आपलं नातं
हे खूप त्या ठिकाणी आजपर्यंतही अतिशय उत्तम पद्धतीनं कायम ठेवलं. मग आदरणीय नेते शरदरावजी पवार साहेब असतील किंवा आजच्या पिढीचे नेते आदरणीय दादा असतील किंवा अगदी सुप्रियाताई वगैरे या सगळ्या पवार कुटुंबियांचा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि जवळचा संबंध आला. आमचे एक ज्येष्ठ सहकारी सुभाषभाऊ शिंदे ते आणि हे दोघं सातत्यानं कुठेही गेलं तरी दोघं बरोबर असायचे. अगदी आमच्या घरी तात्यांना भेटायला यायचं म्हणलं तरी दोघं बरोबर यायचे. आणि मलाही आश्चर्य वाटायचं की बाबा हे पत्रकारितेमध्ये हे राजकारणामध्ये आणि कसं काय या दोघांचे विचार सूर जुळतात. परंतु अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांची ही मैत्री होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हणजे या क्षेत्राबरोबरच समाजकारण सुद्धा उत्तम पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला. मला या गोष्टीचा आनंद अभिमान आहे की ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या जिल्ह्याला कविवर्य भासी मर्ढेकरांची परंपरा आहे, ज्या जिल्ह्याला कवी यशवंतांची परंपरा आहे, ज्या जिल्ह्याला कवी गिरीशांची परंपरा आहे आणि मग तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असतील आणि या जिल्ह्याचे सुपुत्र माजी उपपंतप्रधान म्हणजे ते खूप चांगले चव्हाणसाहेब वाचक होते, उत्तम साहित्यिक होते. त्या चव्हाण साहेबांची आपल्या जिल्ह्याला परंपरा आहे आणि या अशा या जिल्ह्याच्या परंपरेमध्ये रवींद्रजी बेडकिहाळ यांनी स्वतःची वाटचाल, स्वतःचा विचार आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम हे निश्चितपणानं एक आगळा वेगळा ठसा उमटवणार आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. मुळामध्ये आद्य पत्रकार जांभेकर मूळचे हे कोकणातले, मला वाटतं सावंतवाडी मोमोर्लीचे. आणि कोकणामध्ये आता किती साहित्यिक होऊन गेले, किती मोठमोठे लोक कोकणात सुद्धा होऊन गेले. परंतु जांभेकरांचं स्मारक काही इतक्या वर्षामध्ये कोकणामध्ये झालं नव्हतं. परंतु या आपल्या जिल्ह्याच्या सुपुत्रानं पुढाकार घेतला आणि कोकणामध्ये जाऊन आद्य पत्रकार जांभेकरांचं स्मारक त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेलं आणि खरोखर एक आगळा वेगळा विचार या निमित्तानं त्यांनी निश्चितपणानं समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकारांना तब्बल 20,000 रुपयाचं मानधन सुद्धा जे राज्य सरकार देते तो सुद्धा प्रयत्न हा या ठिकाणी रवींद्रजींनी केलेला. असे अनेक वेग साहित्य असेल किंवा तुमचं पत्रकारितेचं क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये जेवढं काही करता येणं शक्य आहे तेवढं करण्याचा त्यांनी अतिशय प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे. आणि आज ते म्हणजे पत्रकारितेची 60वी वर्ष पूर्ण करतायत आणि आपल्या आयुष्याची सुद्धा 81 वर्ष पूर्ण करतायत. निश्चितपणानं हा टप्पा तसा खूप मोठा टप्पा त्यांनी अतिशय यशस्वी पद्धतीनं पार पाडलाय. त्यांच्या भावी वाटचालीला आणि भावी कार्याला मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं आणि आपल्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारमूर्ती ज्यांना शुभेच्छा देण्याच्या करता, त्यांचा गौरव करण्याच्या करता, त्यांचं अभिनंदन करण्याच्या करता आपण जमलेलो आहे ते गौरवमूर्ती रवींद्रजी बेडकिहाळ, मंत्रिमंडळातील माझे सहकारी मकरंदाबा पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, हरीश पाटणेजी, बाळासाहेब सोळसकरजी, प्राध्यापक मिलिंद जोशीजी, विनोद कुलकर्णीजी, प्राध्यापक यशवंत पाटणेजी, रमणलाल शहाजी, शिवरामराजे खर्डेकरजी, सुनीताराजे पवार, डॉक्टर राजेंद्र सरकाळे, सुनील खत्री, राजेंद्र राजापुरे, प्रदीप विधाते,
विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे सातारा आणि सातारा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनी आणि रवींद्रजींना मनापासून शुभेच्छा देण्याच्या करता आलेले सर्व त्यांचे हितचिंतक जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, मगाशी सुरुवातीलाच रवींद्रजींनी सांगितलं की बाबा आम्ही अनेकदा बोलवत होतो, 75ला बोलवलं, परंतु आज अजित पवार त्या ठिकाणी आले. पण मी आलो ना. सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि खऱ्या अर्थाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्राला आहे ते रवींद्र बेडक्यार यांच्या 81व्या वर्षात पदार्पण त्यांनी केलंय आणि त्याच्याकरता हा एक गौरव समारंभ आयोजित केलेला आहे. त्याच्यात आमच्या विनोद कुलकर्णीजी, हरीश पाटणेजी आणि रवींद्र बेडक्यार गौरव समितीच्या सर्व मान्यवरांनी पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम इथं दिमागदार होतोय. माझी आणि रवींद्रजींची ओळख तसं बघितलं तर स्वर्गीय सुभाष शिंदेंच्यामुळे झाली. त्यांनी त्याचा उल्लेख केला. सुभाष शिंदे साहेब पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुस्तक काढायचे, त्यात रवींद्रजी लिखाण करायचे, इतर मान्यवरांची माहिती असायची, फोटो असायचे, वेगवेगळे दाखले असायचे, साहेबांचे पण विचार त्या ठिकाणी असायचे, साहेबांच्याही मुलाखती घ्यायचे आणि तो सतत 25 वर्ष चाललेलं होतं. म्हणजे मला आठवत आहे मी तर आमदार झालो ते 91ला झालो आणि त्यावेळेस डिसेंबरमध्ये पुस्तक निघणार म्हणून विविध राजकीय पक्षाचे आमदार आम्हाला सांगायचे पुस्तक निघालं का नाही, आमच्या विजन हॉलमध्ये टाका, आम्हाला पुस्तक मिळालं पाहिजे. इतकं त्या पुस्तकाचं आकर्षण हे त्या काळामध्ये आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यावेळेस रवींद्रजी, सुभाष शिंदेजी यायचे, साहेबांना वेळ मागायचे, साहेबांना व्यापातनं वेळ देता यायचा, कधी नाही यायचा, तरी हे हटायचे नाही. हे तिथं सातत्याने पाठपुरावा, वेळ पडली तर मुक्काम करणार. साहेब तिकडं दिल्लीला असायचे. साहेब 2004ला माझ्या माहितीप्रमाणे देशाचे कृषी मंत्री झाले आणि 2004 ते 2014 10 वर्ष पवारसाहेब दिल्लीमध्ये असायचे आणि त्यावेळेस ते दिल्लीला जायचे आणि साहेबांच्या त्या मुलाखती घ्यायचे आणि वेगवेगळे फोटो अनेकांना मागायचे, अनेकांकडनं माहिती घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मी जसा राजकीय जीवनामध्ये त्यावेळेस नौका होतो, परंतु माझेही त्यांनी फोटो टाकायला सुरुवात केली ही वस्तुस्थिती खरी आहे. माझ्याही देवगिरी बंगल्यावर, देवगिरी बंगला मला 99 साली मिळाला. मध्ये फक्त 5 वर्ष तिथं सुधीर मुनगंटीवार साहेब राहत होते, नाहीतर कंटिन्यू आजपर्यंत मी त्या बंगल्यामध्ये राहत आलेलो आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून, कधी विरोधी पक्षनेता म्हणून, कधी उपमुख्यमंत्री म्हणून, कधी मंत्री म्हणून. आणि त्याच्यामुळं त्याही भागामध्ये रवींद्रजींनी, सुभाष शिंदेंनी त्यांचे फोटोग्राफर बरोबर असायचे. ते सांगायचे आता हा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव अगदी कडक आहे, कोणाचं ऐकत नाही, अमुक आहे, उलमट आहे, असं काय 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 माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जातात. खऱ्या किती खोट्या किती ते जवळ माझ्या आलेल्या त्यांनाच माहिती. पण त्यावेळेस हे मला सांगायचे आता शर्ट पॅन्ट घालून या, आता बंद गळ्याचा सूट घालून या, आता झापा पायजामा घालून या, आता जॅकेट घालून या. अरे बापरे बापरे बापरे, मी तर वैतागून जायचो. अगदी हे आले की मी म्हणायचो मी जातो कुठंतरी निघून. पण एवढं त्यांना असायचं. मग ते कधी बुद्धिबळाचा डाव टाकायचे, म्हणायचे आता बुद्धिबळ आपण खेळूया. माझ्याही बरोबर बुद्धिबळ खेळले तर साहेबांच्याही बद्दल बरोबर बुद्धिबळ खेळले तर ते फोटो तुम्हाला आता बघायला मिळत असतील. अशा पद्धतीनं रवींद्रजींचं आणि स्वर्गीय सुभाष शिंदेजींचं इतकं काही त्याच्यामध्ये जीव ओतून ही लोक काम करायचे. आणि मलाही आश्चर्य वाटायचं, मलाही गंमत वाटायची. कारण एखाद्याचं एखाद्यावर प्रेम असू शकतं, जिव्हाळा असू शकतो, आपलेपणा असू शकतो, परंतु ते सातत्य टिकत नाही. चढ उतार राजकीय जीवनामध्ये आले,
उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी लोक समाजामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. जोपर्यंत सत्ता असते सत्तेच्या पाठीशी कामाच्या निमित्तानं लोक तिथं हेलपाटे घेत असतात. सत्ता गेल्यानंतर हळूहळू लोक त्या बाबतीमध्ये भेटायचं कमी करून टाकतात. आणि मी नावं घेणार नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात बघा, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत किती जणांच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्याचा उल्लेख मी स्वतः करण्याची गरज नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. रवींद्रजी बेडकेळ यांचं मराठी पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक कार्य या क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारचं योगदान आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या लेखणीनं, त्यांनी आपल्या स्वतःच्या विचाराने आणि कृतीने समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे. आणि विशेषतः मराठी वृत्तसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला आणि स्मृतीला उजाळा देण्याचं बेडकेळ साहेबांनी आपलं स्वतःचं आयुष्य तिथं वेचलं. 6 जानेवारी ते माझ्याकडे येणारच, दादा काही करून. मी त्यांना सांगायचो की तुम्ही मला जे काम करायला पाहिजे ते तुम्ही सांगा, ज्याचा उल्लेख बासी मर्डेकरांच्या स्मारकाच्या संदर्भातला झाला. मी आत्ताच कराडला इथनं जाणार आहे. कराडला गेल्यानंतर तिथं कलेक्टर मला भेटणार आहे. मी कलेक्टरला तिथं नको होतं बोलवायला, इथंच माझी भेट झाली असती, परंतु ते पुढं मी इथं यायच्या आधी निघून गेले. माझा निरोप होता त्यांना की मला कराडला भेटा. त्यावेळेस मी त्यांना सांगेन. आणि एकदा मकरंदाबा पण त्या स्मारकाचं पण पुढच्या ट्रिपमध्ये उद्घाटन, त्या ठिकाणी अनावरण करून घेऊ. ते स्मारक लोकांच्या करता खुलं करून त्या ठिकाणी देऊ, कारण खूप वर्ष झाली आणि ह्याचा किती पाठपुरावा ह्या सगळ्या मान्यवरांनी केला ह्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. ही पण गोष्ट मी नाकारत नाही. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 1932 साली दर्पण म्हणून वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलं आणि मराठी पत्रकारितेचा पाया खऱ्या अर्थाने कुणी रचला असेल तर तो बाळशास्त्री जांभेकरांनी रचला. त्यांच्या या कार्याला खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य रवींद्र बेडकेळांनी केलेलं आहे. आणि बेडकेळ यांची आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून त्यांच्या कार्याचा त्यांनी गौरव त्या ठिकाणी केला. त्यांनी जांभेकर स्मारकाच्या उभारणीच्यासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावलेली अनेक पत्रकार मान्य करतील, अनेक या क्षेत्रातले सहकारी त्या ठिकाणी मान्य करतील. आज त्यांच्या प्रयत्नामुळं बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव आणि कार्य प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याच्या करता निश्चित अशा प्रकारची मदत झालेली आहे. दुसरा काही स्वार्थ नाही, पण मराठी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने एक दिशा देण्याचं काम, ती लोकांच्या पर्यंत त्या पत्रकारितेच्या रूपाने पोहोचवण्याचं काम हे बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं आहे, दर्पणकार. आणि त्याच्यामुळं हे पुढच्याही पिढीला कळलं पाहिजे अशा पद्धतीनं हे रवींद्रजींनी काम करून दाखवलं. रवींद्रजींचं पत्रकारितेतील योगदान खरं तर आजच्या या तरुण पत्रकारांच्यासाठी खरोखरीच एक आदर्श आहे. त्यांनी पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाज जागृतीचं साधन म्हणून स्वीकारलेलं आपण अनेकांनी अनुभवलेलं आहे. मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. आणि त्यांच्या लेखनातून आणि कार्यातून सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार आणि मराठी भाषेचा, संस्कृतीचा गौरव यांचा सातत्याने पुरस्कार त्या ठिकाणी दिसून येतो. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजातील दुरावस्थेवर प्रकाश टाकण्याचं काम हे देखील रवींद्रजींनी आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. पत्रकारितेप्रमाणे साहित्य क्षेत्रात देखील आमच्या बेडकेळ साहेबांचं काम हे आपली एक वेगळ्या प्रकारची अशी अमिट छाप त्यांनी सोडलेली आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यातील साहित्यिक असेल, सांस्कृतिक चळवळ असेल याला बळ देण्याचं काम केलं. विशेषतः फलटण येथे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांचं नेतृत्व यामुळे सातारा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील कामगिरीमध्ये निश्चितपणे भर पडली. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारितांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवले.
मलाही या राज्याचा 11व्या अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली त्यावेळेस ते माझ्याकडे पण हक्काने यायचे आणि मलाही पाठपुरावा करायचे. मी एखाद्या वेळेस कामाच्या गडबडीत असले तरी ते त्यांची चिकाटी अजिबात सोडायचे नाही. पाठपुरावा अजिबात ते त्या ठिकाणी कमी पडून द्यायचे नाही. पत्रकारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले हे मी स्वतः पाहिलेले आहेत आणि त्यांच्या या कार्यामुळे अनेक पत्रकारांना आधार मिळाला. ही गोष्ट कुणाच पत्रकाराला नाकारता येणार नाही. रवींद्र बेडकर यांचं व्यक्तिमत्व हे साधे, नम्र आणि कर्तव्यनिष्ठ असं आहे आणि वयाच्या 81व्या वर्षातही त्यांचा उत्साह, कार्यक्षमता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हे आपण बघतो. तुम्ही बघा, आज पण त्यांच्याकडे बघितलं तर कोण म्हणतील का 81 वर्षाचे, म्हणजे जरा वर केस थोडे आणखीन काळे केले तर बाबा 51 वर्षाचाच वाटेल. ही वस्तुस्थिती आहे. तो चेहरा, तेच ते साधं राहणं आणि तशाच पद्धतीने शर्ट, पॅन्ट, दुसरा कुठलाही वेगळा बदल वेशभूषेमध्ये नाही, अशा पद्धतीचं त्यांचं काम आणि एकंदरीत मराठी पत्रकारितेला आणि विशेष करून ग्रामीण मराठी पत्रकारितेला गौरवशाली इतिहास हा निश्चितपणे आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढा असेल किंवा मराठवाडा मुक्तीचा लढा असेल, विद्यापीठ नामांतराचा लढा असेल किंवा सामाजिक सुधारणांचा किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला लढा असेल, प्रत्येक लढ्यात ग्रामीण पत्रकारांचं योगदान हे मोठं राहिलेलं आपण बघतोय. आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये खरोखरीच बाळशास्त्री जांभेकर आचार्य यांनी दर्पण या ग्रामीण वृत्तपत्राची सुरुवात करून मराठी पत्रकारितेच्या करता जो पाया रचला, मराठी पत्रकारितेला निर्भीड आणि निष्पक्ष लोकाभिमुख वारसा देण्याचं काम हे खऱ्या अर्थाने दर्पणकारांनी केलं. सुरुवातीला लोकशिक्षण, नंतर ज्ञानप्रसार आणि नंतर देशाच्या स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने मराठी पत्रकारिता करण्यात येत होती. मराठी वृत्तपत्रातून समाज आणि समाज मन घडवण्याचं काम देखील केलं जात होतं. हे जे अनेक दाखले हे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी देता येतील. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध करण्याचं काम देखील मराठी माध्यमांनी नेटाने केलं. वृत्तपत्र हे समाज प्रबोधनाचं, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जनजागृती करणारं आणि राष्ट्र घडवण्यासाठी प्रभावी माध्यम असल्याचं आपल्या देशाला, आपल्या राज्याला मराठी पत्रकारांनी त्या काळी दाखवून दिलं. आणि माध्यमांनी आतापर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचं काम केलं नाही, तर विचार आणि जनमत घडवण्याचं महत्वाचं काम हे या पत्रकारितेनं केलं. तंत्रज्ञानाचा अलीकडे झपाट्याने वाढ होतीये. माध्यम क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. पूर्वी प्रिंट माध्यम हे सर्वात महत्वाचं मानलं जायचं, परंतु आता सोशल मीडियामुळं आता तुम्हाला पाहायला मिळतं, ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, अनेक प्रकारच्या गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या आहेत. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाच्या माध्यमानं रूप संपूर्ण पालटून टाकलेलं आणि त्याच्यात आता AI आलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता याचाही वापर आता या क्षेत्रामध्ये करायला सुरुवात झालेली आहे आणि ते कुणी थांबवू शकत नाही. काळानुरूप शेवटी तुम्हाला मला बदलावं लागतं, त्याच्यातून समाजाला आपल्याला पुढे न्यावं लागतं आणि त्याच्यामुळं आजच्या बातम्या केवळ वृत्तपत्रांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीयेत. त्याच्यामध्ये मोबाईलवर, सोशल मीडियावर काही सेकंदात बातम्या पोहोचतात आणि माध्यमांचा वेग झपाट्याने वाढलेला आहे. नाहीतर पूर्वी मला आठवत आहे 95ला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भाषण करायला लागायचे. त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काही मनोहर जोशी साहेबांनी ऐकलं तर त्याला सरळ ते सांगायचे, मी लक्षच नव्हतं, मी ऐकलंच नाही, मला काही माहितीच नाही. परंतु आता तसं सांगता येत नाही. पूर्वी काही सांगितलेलं वृत्तपत्रात यायचं, त्यावेळेस एखादा अंगलट आलं तर त्यावेळेसचा राजकीय कार्यकर्ता किंवा नेता म्हणायचा मी असं बोललोच नाही. आता सांगण्याची वेळच येत नाही, लगेच दाखवतात आणि ते मीडियावाले, चॅनलवाले ते केलेलं असताना ते इतकं रिपीट करतात की ते 20 वेळा तरी दाखवतात.
लोक म्हणतात हे काय सारखंही करतोय, तो केलं. अरे पण तेच ते फिरवतोय. त्याच्यामुळं कुठल्याही ठिकाणी भाषण करताना दादा सांगत असतात, शब्द तोडून वापरून बोलायचंय, कुठं शब्द गडबडून द्यायचा नाही. अशा पद्धतीनं सगळ्यांनाच काळजी घ्यावी लागते. हे आपल्याला कुणाला नाकारता येणार नाही. प्रसार माध्यम म्हटलं की चुकीच्या गोष्टीवर टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये टिप्पणी करणं हा मीडियाचा हक्क आहे आणि त्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही. मात्र वाईटाला वाईट म्हणताना चांगल्याला चांगलं म्हटलं तर काही बिघडत नाही असं आमच्यासारख्याला वाटतं. समाजातल्या स्वास्थ्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. सगळीकडं नकारात्मक गोष्टी घडत असताना काही चांगल्या सकारात्मक गोष्टी सुद्धा समाजाच्या समोर येणं हे अतिशय आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. स्वातंत्र्यपूर्ण आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता केली, पत्रकारितेचा एक आदर्श आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये निर्माण केला, त्यांचा वारसा त्यांची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न हा आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं माझं पत्रकारिता करणाऱ्यांना सर्वांना आव्हान आहे. आज माध्यम क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत, परंतु त्या विकासाबरोबर काही आव्हाने आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. यातला एक महत्वाचा भाग म्हणजे संवेदनशील विषय म्हणजे मीडिया ट्रायल. गेल्या काही वर्षातले अनेक महत्वाचे विषय बघितले तरी ही गोष्ट किती गंभीर आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येत असेल. त्याच्यामध्ये एखाद्या प्रकरणावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच माध्यमांच्या मध्ये त्या प्रकरणावर मतप्रवाह तयार करणं, आरोपींना दोषी किंवा निर्दोष ठरवणं किंवा प्रकरणाचा आधीच निकाल लागल्यासारखं वातावरण निर्माण करणं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्याबद्दल माध्यमांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे समाजात एखाद्या प्रकारच्या संदर्भात पूर्वग्रह तयार होतो जो न्यायालयीन प्रक्रियेवर अप्रत्यक्ष परिणाम करू शकतो. न्यायालयाच्या कार्यात हस्तक्षेप करण्यासारखं हे काम माध्यमांनी टाळलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मी आता बोलतोय हे सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही. माझे रवींद्रजींचे असणारे गेल्या अनेक वर्षाचे जिव्हाळ्याचे आपलेपणाचे संबंध आहेत. त्याच्यातनं मी त्यांचा एक गौरव करण्याच्या करता, सत्कार करण्याच्या करता, त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीला सलाम करण्याच्या करता, त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची परमेश्वरचरणी प्रार्थना करण्याच्या करता मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. मीडिया ट्रायलमुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि एखादी व्यक्ती अक्षरशः जीवनामध्ये उद्ध्वस्त देखील त्या ठिकाणी होते आणि एखाद्याचं करिअर त्याच्यातनं संपू शकतं. या निमित्तानं माझी एकच विनंती आहे, माध्यमांनी न्याय प्रक्रियेसोबत सहयोग करावा पण त्यावर दबाव आणू नये. एखाद्या प्रकरणात सत्य समजून घेत असताना पुराव्याने न्यायालयीन प्रक्रिया यांचा मान राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. माध्यमाचं क्षेत्र हे समाजाला दिशा देणार आहे. म्हणूनच मीडियानी बातम्या देताना संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. नाहीतर आम्ही वाचतो सूत्रांच्या, अरे कुठलं सूत्र तर मला कधी दिसलंच नाही. असं नाहीये. त्याच्यामध्ये सूत्रांच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार कोणती बातमी प्रसारित करण्यापूर्वी माझी विनंती आहे की त्याची सत्यता तपासा. त्याच्यामध्ये अफवा पसरवणं किंवा कोणत्याही गोष्टीला सनसनाटी स्वरूप देणं हे सर्वांनी टाळलं पाहिजे. माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचं काम करू नये तर समाजाचं प्रबोधन करण्याचं देखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसं तुम्ही व्हावं. तुमची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असली पाहिजे. मीडिया ट्रायलचा मार्ग न निवडता तुम्ही सत्य, पारदर्शकता आणि नैतिकतेचा महत्व दिलं पाहिजे. पत्रकारितेचा गौरव याच्यामुळे वाढेल याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. गेल्या काही वर्षात मीडियाचं सुद्धा जागतिकीकरण आणि डिजिटलायझेशन झालेलं आहे. त्यावर योग्य नियंत्रण नसल्यामुळं माहितीचा प्रचंड दबदबा
सामान्यांच्या अंगावर अक्षरशः कोसळत असताना आपण पाहतो. त्यातून योग्य आणि खरी माहिती कुठली हा प्रश्न देखील वाचक किंवा प्रेक्षकांच्या समोर त्या ठिकाणी येत असतो. आता मगाशी बोलत असताना काही मान्यवरांनी मराठी मातृभाषा हिंदी राष्ट्रभाषा नाहीये, त्याच्यावर पण वाद आहे. काल कुणीतरी मला हे दिलं की तुम्ही राष्ट्रभाषा, मी तसं म्हणलं नाही. मलाही ते माहिती आहे. आणि जागतिक स्तरावर जास्तीत जास्त चालणारी भाषा इंग्रजी आहे आणि त्याच्यातूनच आता ती चर्चा सुरू झाली. आता ठीक आहे, तुमचं मत आहे की मराठी पहिलीपासून शिकवली पाहिजे. आपण पहिलीपासून शिकवतच आलो. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस रामकृष्ण मोरे साहेब शालेय शिक्षण मंत्री झाले त्यावेळेस आम्ही सेमी इंग्रजी त्या ठिकाणी सुरू केलं. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या मुलाला जर चौथीच्या मुलाला त्याला काही पाडेच येत नसतील आणि तो जर मागे राहणार असेल तर स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्याच्या करता त्याला स्वतःची मातृभाषा मराठी ही उत्तम पद्धतीनं बोलता लिहिता वाचता आलीच पाहिजे. त्याबद्दल दुमत असायचं कोणाचंच कारण नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने दिला. त्याबद्दल मोदी साहेबांचं महाराष्ट्राने अभिनंदन केलं, कौतुक केलं. त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण हे सगळं करत असताना तो मोठा निर्णय त्यांनी दिला आणि त्याचा रास्त अभिमान मराठी भाषिकांना आहेच, मराठी माणसाला आहे. परंतु त्याचबरोबर हिंदी जर शिकायचं म्हटलं तर काय अडचणीचं काय? जसं तुम्ही संगणक आल्यानंतर मुलांना कॉम्प्युटरचं ज्ञान द्यायला सुरुवात केली का नाही समाजाने? तुम्ही आठवा, संगणक ज्यावेळेस आला तेव्हा त्यावेळेस लोक म्हणायला लागले की आपल्या मुलाला मुलीला स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर संगणक आला पाहिजे. आता काय आलं? एआय आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. लोक त्या रस्त्याने चाललेत की नाही? उद्याच्याला आपल्याला शेती पण त्या पद्धतीने करावी लागणार आहे. मी यावेळेस अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आणि ती वाढवण्याची पण माझी मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्री यांची, सगळ्यांची आमची तयारी आहे. शेवटी माझ्या शेतकऱ्याला योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, पाण्याची बचत झाली पाहिजे, खताची बचत झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, काळानुरूप या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण त्या रस्त्याने जातोय. परंतु हे सगळं करत असताना पत्रकारिता हे खरं तर बुद्धीशी आणि बुद्धिमत्तांशी निगडीत असणारं क्षेत्र आहे आणि मात्र या बुद्धीच्या क्षेत्राला सुद्धा आता या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निमित्तानं म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या निमित्तानं तिथं एंट्री घेतलेली आहे. 2 वर्षापूर्वीच मला वाटतं 15 ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई तक या न्यूज चॅनलनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत सायली नावाची निवेदिका टीव्हीच्या आणि मोबाईलच्या पडद्यावर आणली. ही तर त्यावेळेस सुरुवात होती आणि त्यामुळं माध्यम क्षेत्रावर सुद्धा एआयचा मोठा प्रभाव पडणार आहे. हे क्षेत्र सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तावडीतून आता सुटणार नाही हे नक्की झालेलं आहे. त्यामुळं या कृत्रिम बुद्धिमत्तेला टक्कर देण्यासाठी तसं मनुष्यबळ सुद्धा आपल्याला विकसित करावं लागणार आहे. माझा असा ठाम विश्वास आहे की माध्यमं किती प्रगत झाली तरी मानवी हस्तक्षेप हा नेहमीच महत्वाचा असणार आहे. एआय आपल्याला सहाय्यक ठरू शकतो, मात्र पत्रकारितेच्या मुळाशी असलेली सत्य, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकीची मूल्य ही केवळ पत्रकारच जपू शकतात. ते एआय कृत्रिम बुद्धिमत्ता जपू शकत नाही. आपण सर्व पत्रकारांनी या बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवलं पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं ही आता काळाची गरज आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शब्द देतो की पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. त्याचा उल्लेख रवींद्रजींनी आपल्या भाषणामध्ये केला. मी नेहमीच, आज स्वर्गीय आर. पाटील हयात नाहीयेत, परंतु ज्यावेळेस पत्रकारितेवर हल्ले व्हायला सुरुवात झाली
त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं कसं आपल्याला त्यांना संरक्षण देता येईल, कशा पद्धतीनं काही कायद्यामध्ये आपल्याला काही नियमामध्ये काही बदल करता येतील का, या सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आज एसटी महामंडळाचे प्रवास सवलत राज्यातील अधिस्वीकृत प्राप्त पत्रकारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या आणि निम आराम बसमधून ओळखपत्राच्या आधारे अमर्याद प्रवास सवलत त्या ठिकाणी दिली जाते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र ज्येष्ठ पत्रकारांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य दिलं जातं. सध्या 11,000 रुपये रक्कम आहे, ती 20,000 रुपये करण्याचा GR आता त्या ठिकाणी निघालेला आहे. शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांना सवलत आणि अधिस्वीकृती प्राप्त पत्रकारांना शासकीय विश्रामगृहामध्ये सवलतीच्या दराने आम्ही निवासाची सुविधा करून दिलेली आहे. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधी ह्याच्यामध्ये देखील त्यांच्या पती किंवा पत्नी तसेच अवलंबून असलेली मुलं यांचाही समावेश आणि त्यामुळे त्यांना विविध प्रकारे आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही. शेवटी सरकार म्हणून काम करत असताना समाजातल्या सर्व घटकाला कसं आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल, सर्वांचे प्रश्न हे कसे आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावता येईल, हाच आमचा सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. हेच मला आज या गौरव दिनाच्या निमित्तानं सांगायचं. आता देखील रवींद्रजींनी काही गोष्टीचा इथं उल्लेख केला, प्राध्यापक मिलिंद जोशीजींनी केला, इतर मान्यवरांनी देखील त्या ठिकाणी केला. त्याच्याबद्दलची नोंद मी स्वतः घेतलेली आहे, त्याबद्दल आपण काळजी करू नका. फक्त रवींद्रजी तुम्ही नेहमी जसा पाठपुरावा करता तसा पाठपुरावा त्या ठिकाणी करा. मला त्याच्यामध्ये काहीच वाटत नाही. शेवटी हे काही वैयक्तिक रवींद्रजींचं काम नाही, हे समाजाचं काम आहे, हे त्या क्षेत्राचं काम आहे. आत्ताही बोलत असताना थोडा वेळ मकरंदाबा बोलत होते त्यावेळेस माझ्याजवळ आले. तिथं फलटणला एक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा स्वर्गीय वेणुताईंचा पुतळा उभा केलेला पूर्णाकृती. खरं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला सगळ्यांना, जे पुतळे उभे करतात फायबरचे पुतळे अजिबात त्या ठिकाणी उभे करू नका. करायचे असेल, तुमची त्या ठिकाणी ताकद असेल तर तुम्ही पूर्णाकृती पुतळे ब्रांचचे उभे करा. आणि जर ताकद कमी असेल तर अर्ध पुतळे करा. कोण मागं लागले का नाही, मोठाच करायला पाहिजे. ते झाल्यानंतर ते प्लास्टर ऑफ म्हणजे हे जे पुतळे तुम्ही जे करता त्याचे टवके जातात, त्याचा कधी कुठंतरी काहीतरी खराब होतं आणि त्याच्यातनं प्रश्न निर्माण होतात. हे असं करू नका. त्याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचे पण प्रश्न निर्माण होतात. महापुरुषांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये काही वेगळं तिथं घडलं तर आमच्या पोलीस यंत्रणेवर ताण येतो आणि त्याची किंमत सरकारला पण मोजावी लागते, गरीब वर्गाला पण मोजावी लागते. त्याच्यातनं अफवा उठतात, त्याच्यातनं अलीकडच्या त्या सोशल मीडियाच्या निमित्तानं कुठं काहीतरी घटना घडलेली तिकडच क्लिप काढतात आणि ती इकडे जोडतात आणि म्हणतात हे इथंच असं घडलेलं आहे. फार आम्हाला बारकाईने त्याच्याकरता आम्ही काही कायद्यामध्ये देखील काय आपल्याला करता येईल, कारण ज्यावेळेस कायदे केले गेले त्या काळामध्ये हे क्षेत्र निर्माणच झालेलं नव्हतं. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही तिथं घटना दिली, संविधान दिलं, त्यावेळेसचा काळ आणि आताचा काळ जमीन आसमानाचा फरक आहे. आता आम्ही लोकसभेमध्ये आणि आमच्या म्हणजे संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये 75 वर्ष संविधानाला झाल्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले, आपण सगळ्यांनी पाहिलेले. आणि त्यामुळेच तुमचा माझा अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक ह्या भारतातले एकत्रपणे राहिलेले आहेत. आपला भारत एक संघ राहिलेला आहे. त्याचा एकमेव श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. हे आपल्याला मान्यच करावं लागेल, हे आपल्याला कधी नाकारता येणार नाही. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अधिक न बोलता मगाशी त्यांनी विचार म्हणले की बाबा जॅकेट काच घालून नाही आले. आता असला उन्हाळा कुठे जॅकेट घालतात, इकडं फार माणूस शिजायला लागलाय, फार गरम होते. आता इथं ठीक आहे, नितीन पाटलांच्या सातारा जिल्हा बँकेच्या कृपेने आपल्याला इथं जरा गारगार वाटतंय. बाहेर चाला ना कसं गरम गरम वाटतंय. त्याच्यामुळं
मी सध्या आपले पांढरे कपडे घालायचे आणि त्याच्यातनं ज्यावेळेस जॅकेट घालायचं त्यावेळेस जरूर घालेन, तुम्ही काळजीच करू नका. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मी रवींद्र बेडकेळा यांना त्यांच्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. तमाम माझ्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं, राज्यातल्या जनतेच्या वतीनं त्यांना आरोग्य उत्तम राहो, त्यांचा उत्साह कायम राहो आणि पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आणखी त्यांच्या हातून सेवा घडो, अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि एक वेगळा कार्यक्रम या निमित्तानं आमच्या हरीश पाटणे आणि विनोद कुलकर्णीजी आणि गौरव समितीनं इथं आयोजित केल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आयुष्यातली 60 वर्ष पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रामध्ये काम करणं हे साधं सुद्धा काम नाही, हे येड्या गावाळ्याचं काम नाही. त्याला खूप मोठे त्या ठिकाणी योगदान लागतं. नाहीतर अलीकडं आम्ही बघतो कोणी 60 वर्षाचे झाले की आता रिटायर झाले, आता रिटायरमेंटचं आयुष्य जगायचं, हे करायचं, तसं नाही पाहिजे. शेवटी शेवटपर्यंत आपण जेवढं आपली शरीर प्रकृती साथ देईल तिथपर्यंत समाजाच्या चांगल्या कामाच्या करता प्रत्येकाने जर हातभार लागला तर निश्चितपणे आपण एक महासत्ता होण्याच्या करता, आपला देश महासत्ता होण्याच्या करता कुठं आपण कमी पडणार नाही, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. फार उशिरा झाला, परंतु 75ला मी काय वेळ दिली नाही, कारण मी म्हटलं 75ला कशाला, खरं तर 81ला पण वेळ देणार नव्हतो. माझं शताब्दी महोत्सवाला म्हणलं फारच रवींद्रजी नाराज होतील, मग म्हणलं चला आता 81. मग आबा म्हणले, सध्या मी जरा आबांचं जरा जास्त ऐकतो, त्याच्यामुळं आबा म्हणले नाही दादा द्यायला पाहिजे. कुठली एक एक टप्प्याटप्प्याने व्यवहार. पूर्वीचे 99 साली जसे साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे दिवस होते तसे दिवस आहेत का? नाही. आता 2 वर आम्ही आलो, 2 मध्ये आता 1 मंत्री केलेला आहे. तुम्ही इकडची संख्या वाढवा म्हणजे मी ते बरोबर करतो, तुम्ही काळजीच करू नका. शेवटी संख्येला महत्व असतं राजकारणामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये, पण तुम्ही केलेल्या जास्तीत जास्त मागण्या मी सकारात्मक विचार करीन, एवढीच खात्री आणि शब्द मी माझ्या साताराकरांना, स्टेजवरच्या मान्यवरांना देतो. पुन्हा एकदा रवींद्रजी बेडकेळा साहेबांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांनी असंच आपल्या सगळ्यांच्या मध्ये काम करत राहावं, अशा प्रकारची परमेश्वरनी त्यांनी करावं असं परमेश्वरची मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.